तालुक्यामध्ये डोंगराळे म्हणून गाव आहे आणि तिथे काय झालं प्रकरण आपल्या सर्वांना माहिती आहे. अगदी लहान 3 वर्षाची मुलगी, यज्ञा नाव आहे त्या मुलीचं, 3 वर्षाची मुलगी एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला, बलात्कार केला आणि दगडाने ठेचून 3 वर्षाच्या मुलीचा घात केला. मायबापाला काय वाटलं असेल हो? जरा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायला शिका. माता मौल्यांना इथे बसलेल्या विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. दुसरं काही नाही आलं तरी चालेल. मी तर म्हणेल आता सध्या परिस्थिती अशी आहे की एकदा देवाच्या देवळात नाही गेलं तरी चालेल, पण मुलांना मात्र किमतीचे आणि चांगले लाख मोलाचे संस्कार द्या. तिथेच तुमचा देवधर्म सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण मुलांची नजर विक्षिप्त झालेली आहे. मी तर म्हणेल अरे या नराधमापेक्षा तो रावण परवडला. सीतामाईचं हरण त्या रावणाने केलं होतं, पण कधी वाईट नजरेने सीतामाईला बघितलं नाही त्याने. मी नेहमी सांगत असते, सीता माता जिवंत मिळाली ही रामप्रभूची शक्ती आहे, पण सीता माता पवित्र मिळाली ही रावणाची सुद्धा मर्यादा आहे. त्या मर्यादेने रामचंद्रांना सीता माता पवित्र मिळालेली होती. आणि आज त्याच भारतामध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये आपली काय दशा झालेली आहे. 3 वर्षाची मुलगी, अहो त्या मायबापांनी किती स्वप्न पाहिले असतील तिच्याविषयी. ती ज्यावेळी जन्माला आली असेल तेव्हा तिच्या आईने, तिच्या वडिलांनी सगळीकडे पेढे जिलेबी वाटली असेल की आमच्या घरी लक्ष्मीचा अवतार झाला आणि लक्ष्मी आली. 3 वर्षाचं लेकरू, काय चुकलं होतं त्याचं? कसले कपडे तिने विक्षिप्त घातले होते? काही नव्हतं केलं, पण माणुसकीला इथे काळीमा फासण्यासारखी ही घटना झालेली आहे. लहान बालकाला एवढ्या वाईट विचाराने आणि वाईट वृत्तीने तिच्यावर अत्याचार व्हावा. कुठपर्यंत आपण असेच बसणार आहोत? आपल्या हिंदू धर्मियांना एक घाणेरडी सवय झालेली आहे. आपल्या कुठल्याही बहिणीवर, आपल्या कुठल्याही मुलीवर अत्याचार झाल्या की आपण मेणबत्त्या घेऊन चौकामध्ये जातो. अरे मेणबत्त्या घेण्याची संस्कृती आपली नाहीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जो मुलीकडे वाईट नजरेने पाहिल त्याचं शिरधारा वेगळं करण्याची शक्ती या महाराष्ट्रामध्ये होती. आणि आज तोच महाराष्ट्र मेणबत्त्या घेऊन चौकामध्ये जायला लागलेले आहेत. अरे आपण राम वंशातले आहोत, कृष्ण वंशातले आहोत. आपल्यामध्ये 10 हत्तीचं बळ असावं आपल्या मुलीचं रक्षण करण्यासाठी, आणि आपण मेणबत्त्या घेऊन जायचं आणि आक्रोश करायचा आणि म्हणायचं न्याय द्या. अरे शासन न्याय द्यायला बसलेलंच नाही, तुम्ही सुधरा आणि तुमच्या मुलीला बलवान करा. आपण बुलढाणा जिल्ह्यामधले आहोत मात्यांनो. आपल्यावर मा जिजाऊंचे संस्कार आहे. मुलींना सांगायचं एक वेळा फॅशन नाही केली तरी चालेल, पण तुला शत्रूच्या छाताड्यावर बसून त्याच्या नरडीचा घोट घेता आलाच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहणारे आपण आहोत. जिजाऊचे संस्कार आपल्या रक्तामध्ये भिनलेले आहेत. आजकालच्या मुलांना सुद्धा माझं सांगणं, इथे बसलेल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, मातांनो आज कीर्तनातून काही नाही घेऊन गेला तरी चालेल, पण माझ्या 2 मोलाच्या गोष्टी घेऊन चला. मुलांना सांगा, समोरून येणारी प्रत्येक मुलगी ही तुझी बहीण आहे, तुझी आई आहे. याच नजरेने बघ. ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असं तू म्हणतोय ना, त्या महाराष्ट्रामध्ये राजांनी काय केलेलं आहे त्याची उजळणी तुला सांगते. आज महाराष्ट्रामध्ये तरुण मंडळी एका मुलीचा स्टेजवर कार्यक्रम करतात आणि तिच्या समोर शिट्ट्या वाजवत तिच्या समोर नाचतात. ती मुलगी लावणी करते आणि महाराष्ट्रातला तरुण तिच्या समोर शिट्ट्या वाजवतो. तेव्हा त्या तरुणाला माझं सांगणं आहे की नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या छत्रपती शिवराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत त्या महाराजांनी कधीच मुलगी नाचवली नाही, तर नेहमी मुलगी वाचवलीच होती. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण मुलगी वाचवू शकलो नाही तर तिच्याकडे वाईट नजरेने पाहण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला नाहीये. कुठपर्यंत न्याय द्या न्याय द्या म्हणत आपण फिरणार आहोत. शासनाला माझी विनंती आहे की नाही आम्हाला लाडकी बहीण दिली तरी चालेल, काही गरज नाही. आम्हाला लाडकी बहीण देण्याची, 1500 रुपये देण्याची काही गरज नाहीये. लाडकी बहीण नाही दिली तरी चालेल, पण या महाराष्ट्रामध्ये आमची लाडकी बहीण सुरक्षित राहिली पाहिजे. ती लाडकी बहीण घेण्याचे अधिकारी नाही बनली तरी चालेल, पण तिच्या हातामध्ये पिस्तूल घेण्याचे अधिकारी मात्र तिला नक्कीच बनवा. ज्यावेळी शत्रू वाईट नजरेने पाहिल त्याच्या डोक्यात गोळी घालण्याचं सामर्थ्य आजच्या लाडक्या बहिणीमध्ये द्या, ही माझी विनंती असेल. मुलींना शिकवा मातांनो, फार शिकवा, पण तिचं शरीर सुद्धा आता मजबूत करण्याची वेळ आलेली आहे. आता द्रौपदीच्या वेळी जसे कृष्ण धावत आले होते, आताच्या मुलीसाठी भगवंत धावत येणार नाही. आताच्या मुलीला मुळातच जिजाऊ बनल्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या आणि शिकवा. तिला कराटे शिकवा. इथे बसलेल्या भाविकांना मी विनंती करेल, आमच्या कॅमेरावाल्या दादांना सुद्धा विनंती करेल की हा व्हिडिओ इतका व्हायरल करा. मी 2 शब्द बोलते, इतका व्हायरल करा बुलढाण्यातल्या सगळ्यांनी की हा शिक्षण मंत्र्यापर्यंत गेला पाहिजे. माझं सांगणं आहे शिक्षण मंत्र्याला, कारण मी सुद्धा एक मुलगी आहे, मी सुद्धा एक कम्प्युटर इंजिनियर आहे आणि कॉलेजवर प्राध्यापक आहे.
बऱ्याच मुली माझ्या समोर सुद्धा येतात आणि शिक्षण देताना एक सर्वात महत्वाचं शिक्षण देणं मात्र आपल्याकडून राहून जातं. हा व्हिडिओ सर्वांनी दूरपर्यंत पोहोचवा, आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोहोचवा आणि त्या शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या कानापर्यंत जाऊ द्या. आज मुलींना शाळेमध्ये ज्याप्रमाणे इतिहास भूगोलाचे धडे आपण देतो त्याचप्रमाणे मुलींमध्ये कराटे क्लासचे धडे सुद्धा द्या, अनिवार्य करा हा विषय. ज्याप्रमाणे मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, त्याप्रमाणे कराटे क्लासचा विषय सुद्धा मुलींना अनिवार्य करा. महिन्यातून किंवा रविवारी सुद्धा हप्त्यातून एकदा तरी मुलींना कराटे शिकवल्याच गेले पाहिजे. शिक्षकांनी सांगावं, हे बघ बाळा, बॅड टच गुड टच आजकाल शिकवलं जातच आहे, पण तुला जर कोणी काका मामा दादा म्हणत असेल की माझ्यासोबत चल, जायचं नाही. कराटे करत एक लात त्याच्या कमरेमध्ये घालायची आणि त्याला तिथेच पालथं करायचं. हे शिक्षण मुलींना द्या, आजकाल काळाची गरज आहे. आणि मुलांना सुद्धा माझं सांगणं आहे, कुठल्याही मुलीकडे विक्षिप्त नजरेने पाहू नका. आज तुमच्याही घरामध्ये एक मुलगी राहते, तुमची बहीण आहे, तुमची आई आहे, तिचं स्त्री जातीला जन्माला येणं एवढंच फक्त पाप आहे का? तिने पाप केलं का स्त्री जातीला जन्माला येऊन? अहो, आपला महाराष्ट्र राजांनी काय सुदृढतेने घडवलेला आहे. लाडकी बहीण योजना तर तुम्ही आता घेत आहात मावल्यांनो. गेल्या कित्येक वर्षापासून त्या राजाने या लाडकी बहिणीची सुरक्षितता केली होती. त्या राजाची लाडकी बहीण आपण फार पूर्वीपासून आहोत, पण कुठे नेऊन गेली आमची शक्ती? आम्ही काय एवढा नजरेमध्ये विक्षिप्त विचार घालून बसलेलो आहोत? चांगल्या नजरेने बघा. जाता जाता एक प्रसंग तुम्हाला सांगते, सर्वांनी पदराला गाठ मारून हा प्रसंग घरी घेऊन चला. रामचंद्राच्या रघुवंशामध्ये एक राजे होऊन गेलेत. ऐकताय ना सर्व? अगदी 2 मिनिटाचा प्रसंग आहे, सर्वांनी ऐका. रघुवंशामध्ये एक राजा रघु होऊन गेलेत. राजा रघुनी वनामध्ये जावं आणि त्या ठिकाणी यज्ञाचा अधिष्ठान करावं. त्या यज्ञामध्ये सर्व देवदेवतांची आहुती द्यावी. आणि आता मात्र वेळ आली होती पवनदेवाची आहुती देण्याची. पवनदेव म्हणजे वारा, हवा. हे जे हवा आपण बघतो हे पवनदेवाचं स्वरूप आहे. पवनदेवाची आहुती त्या ठिकाणी यज्ञकुंडामध्ये दिल्याबरोबर पवनदेव समोर उपस्थित झालेत. पवनदेव म्हणायला लागलेत, राजा रघु, काय हवंय ते मागा. तुम्हाला आज इंद्रपद देण्यासाठी सुद्धा मी सक्षम आहे, कारण मी तुमच्यावर फार प्रसन्न आहे. कान देऊ नये का राजा रघुंनी काय मागितलं? सर्वांनी इथे बसलेल्या प्रत्येकाने पदराला गाठ बांधून घरी घेऊन चला. मुलांनी सुद्धा घरी घेऊन जा की राजा रघुंनी काय मागितलं. राजा रघुंनी हात जोडून विनंती केली, हे पवनदेव, माझ्याकडे तुमच्या कृपेने सगळं आहे, पण एक मात्र मागतो, तुम्ही मला द्याल का? हो राजा, नक्की देईल, तुम्ही फक्त मागा. हे पवनदेव, एकच मागणी मी तुम्हाला करतो. हा जो माझा भारत देश आहे ना, या भारत देशातली प्रत्येक स्त्री ही फार कष्टाळू आहे, फार कष्टाळू आहे. हिचं आईवपण जर नष्ट झालेलं असेल तर ही माता दुसऱ्यांच्या शेतामध्ये राबते आणि आपल्या मुलाबाळांचं संगोपन करते. माझ्या महाराष्ट्रातली माता फार कष्टाळू आहे. हे पवनदेव, शेतामधून काम करून माझी माता ज्यावेळेस घरी येत असेल आणि कदाचित रखरखत्या उन्हामध्ये तिला एखाद्या झाडाखाली बसण्याची जर इच्छा झाली असेल आणि ती जर त्या झाडाखाली बसली असेल आणि कदाचित थकव्यामुळे तिचा जर डोळा लागला असेल, कान देऊ नये का काय मागतायत राजा रघु, कदाचित त्या झाडाखाली बसल्यावर माझ्या भारतीय स्त्रीची जर डोळा लागला असेल आणि तिला जर झोप लागली असेल तर हे पवनदेव, त्या ठिकाणावरून तुम्ही एवढे संत व्हा की माझ्या भारतीय स्त्रीच्या अंगावरचा पदर मात्र बाजूला जाऊ देऊ नका. ही मागणी त्या ठिकाणी त्या राजा रघुंनी केली. अंगावरच्या पदराची सुद्धा सुरक्षितता आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. आणि आज त्याच भारतामध्ये कित्येक असे प्रकरण होत आहेत, पण आपले डोळे अजूनही उघडत नाहीयेत. मागे श्रद्धाचं प्रकरण झालं, प्रियंकाचं प्रकरण झालं, कित्येक प्रकरण झाले. अहो, हे प्रकरण होण्याच्या आधी सुद्धा एका पोरीला जात्याचं एक पात्र डोक्यात घालून मारण्यात आलं होतं आणि तिच्यासोबत वाईट अत्याचार केला होता. कुठपर्यंत शांत राहणार आहात आपण? सोडा त्या मेणबत्त्या, सोडा त्या अगरबत्त्या. शासनाला एकच मागणी करा की नाही, आता मात्र आम्ही अशा बलात्काराला तुमच्या स्वाधीन करणार नाही आणि वाटही पाहणार नाही. ज्याने कोणी बलात्कार केला त्याला उभ्या चौकात नेऊन जाळण्याची हिंमत आमच्यामध्ये न्या आणि तिथेच नेऊन आम्ही त्याला जाळू. आम्ही वाट नाही पाहणार आता शासनाची. आपल्या मुली सुरक्षित नाहीये मातांनो घरामध्ये. आजकाल मुलींना सांगावं लागतंय, बाळा बाहेर पडायचं नाही, कोणी काका मामा आला तर त्याचा हात धरायचा नाही. हे शिक्षण मुलींना देण्याची आवश्यकता या ठिकाणी झालेली आहे. म्हणून सर्वांच्या चरणी विनंती करते, ज्या गोष्टीने आपला धर्म जागृत होईल, ज्या गोष्टींनी आपला धर्म उंच होईल, त्याच गोष्टींचं अनुकरण आपण करा आणि आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करा. काल परवाच ध्वजारोहण रामचंद्रांच्या मंदिरावर झालेलं आपण बघितलं, सर्वांनी त्याचा आनंद घेतला. एक बार कहेंगे प्रभू रामचंद्र भगवान की जय, सत्य सनातन
सनातन हिंदू धर्म की जय